नमस्कार, लालबागची सिद्धी या युट्यूब चॅनलमध्ये मी सिद्धी कदम तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. लवकरच गणेशोत्सव जवळ येतोय आणि बाप्पाला मोदक हे हवेत. गणेशोत्सव असू दे किंवा संकष्टी चतुर्थी असू दे, आपल्याला मोदक हे लागतातच. बाप्पाला ते लागतात, पण आपल्या खवय्यांसाठी सुद्धा मोदक अत्यंत महत्वाचे असतात. पण आत्ताच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला घरी मोदक करणं शक्य होत नाही आणि केले तरी सुद्धा ते कधी प्रमाण चुकतं किंवा कधी ते पॉसिबलच होत नाही. मग अशा वेळेला घरगुती चवीचे मोदक कुठे बरं मिळतील असा प्रश्न निर्माण होतो. बाहेरून किती मोदक घेतले तर कधी मोदक चिवट होतात, कधी त्यातलं सारणच नीट नसतं आणि म्हणूनच मी म्हटलं आज तुम्हाला अस्सल चवीचे घरगुती मोदक मी लालबागमध्ये कुठे मिळतात ते दाखवते. तर आपण आलोय स्नेहल साळसकर वहिनीच्या घरी आणि मंगलमूर्ती फूड कॉर्नर हा तिचा ब्रँड आहे आणि ती मोदकांच्या ऑर्डर घेते. तर चला आपण तिचं स्वागत करूया आणि हे मोदक सुद्धा कसे होतात ते पाहू. तर आपण नेहमीच मराठी माणसाच्या व्यवसायाला सपोर्ट करतो, तर आपण एका मराठमय घरातच मोदक बनवायला आलोय. तर नमस्कार वहिनी, खूप खूप स्वागत आहे तुझं लालबागची सिद्धी या चॅनलमध्ये. नमस्कार. तर मला पहिलं तुला विचारायचंय की तुझा हा मंगलमूर्ती फूड कॉर्नर हा ब्रँड तू कधी सुरू केलास आणि आपण मोदकांचा अशा पद्धतीने लोकांसाठी मोदक पुरवावे हा व्यवसाय करावा असं तुला कसं वाटलं? 4 वर्ष झाली मी हा व्यवसाय चालू केलाय. ऍक्च्युली मेरी मी नर्स होती. मी ब्रेक घेतला माझी मुलगी झाल्यावर. आता ती 11 वर्ष झाली. तर मग आता ती तिच्यामध्ये बिझी झाली आणि मी आता फ्री झालो. तर आता काय करायचं, तर म्हटलं आता परत तर मी हे नाही करू शकत, जॉबला जाऊन परत 300 पेक्षा नाही आता जमणार मला. म्हटलं आता काय करायचं घर बसल्या. तर मग मला असं वाटलं चल आपल्याला आपण घरामध्ये सगळे सांगाय छान जेवण बनवतो वगैरे. तर मग विचार केला चल आपण इकडे काहीतरी ट्राय करूया. म्हणून मग मी या फूड याच्यामध्ये चालू केलं करायला. म्हणजे हळूहळू पहिल्या पुरणपोळ्या मोदक असं स्टार्ट केलं पहिलं घरामध्ये, असं कोणाला शेजारी वगैरे घेऊन. आणि आता मग मी फुल टाईम म्हणजे काय वर्षा संकष्टीला गणपतीला ऑर्डर्स घेतली मोदकच्या. तर तुझ्या मोदकांबद्दल मी अनेक तुझ्या ग्राहकांकडून ऐकलंय की खूप छान मोदक तू बनवतेस. तर आपण मोदक कसे बनवते हे पण आपल्या प्रेक्षकांना बघायचं. तर सुरू करूया म्हणजे. मोदकाला लागणारं साहित्य सांगते मी तुम्हाला. इथे मी खवलेला नारळ घेतलाय, खोबरं आपलं, हा गूळ आहे, ड्रायफ्रुट्स, खसखस, जायफळ, वेलची, थोडीशी साखर आणि मीठ. त्याच्यानंतर हे तूप घेतलंय आणि हे तांदळाचं पीठ. सांगते मी, इथे मी साधा गूळ घेतलाय. कोणाला हवं असेल तर ऑर्गॅनिक गुळामध्ये पण देतो, पण काही लोकांची म्हणजे आता मी ज्यांना देते तर त्या लोकांचं असं आहे की आम्हाला ऑर्गॅनिक मध्ये नको आहे, थोडंसं टेस्ट वेगळी लागते ना ऑर्गॅनिकची लोकांना आणि तो ज्युसी नाही बनत. तर म्हणून मग मी हा गुळ घेते. जर कोणाला हवं रिक्वायरमेंट प्रमाणे ते देतो आम्ही करून. पहिला आपण मोदकाची पारीसाठी पीठ हे करून घेऊया, गुळ घेऊया. हे आपण सम प्रमाणात घेतो ना पीठ आहे सगळं वापरा. थोडीशी साखर, मीठ, जास्त बॉईल नाही करायचं. ते पाणी उकळलं की मग त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकून पीठ चांगलं हे करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं त्याच्यामध्ये. म्हणजे पीठ सुखं नाही राहायला पाहिजे, पण जे पीठ भागवतो ना त्याच्यामध्ये सुखं पीठ टाकलं. सगळ्यात पूर्ण पिठाला पाणी लागलं पाहिजे. मेन म्हणजे मोदक बनवताना पाणी हा मोठा टास्क असतो, कारण त्याशिवाय चांगल्या कया पडत नाही मोदकाला. तर हे कुठले तांदूळ म्हणजे ह्यांचा सुगंध खूप छान येतोय. आता गॅस मी बंद करते. हे तांदूळ आहे इंद्रायणी तांदूळ आणि मी परिमल म्हणून तांदूळ येतो. म्हणजे तू पीठ सुद्धा घरी? आम्ही घरी बनवते आणि मी पीठ विकते. माझं बरंच पीठ जातं मोदकाचं. आता गणपतीमध्ये आता मी बनवणार, गणपती यायच्या आधी पीठ सगळं एकजीव सुखं पीठ त्याच्यामध्ये बिलकुल नाही राहिलं. मग नाहीतर मग ते मोदक कडक होतात. 5 मिनिटं वाफेवर ठेवायचं आणि मग गरम असतानाच मळायला घ्यायचं. हे मोदक किती दिवस टिकतात? म्हणजे 2 दिवस राहतात. तुमच्या क्लायमेटवर म्हणजे आता पावसाळ्यामध्ये, दिवाळी, आपल्या थंडीमध्ये वगैरे 2 दिवस राहतात. आणि खोबऱ्याचं असल्यामुळे आपण याच्यामध्ये पाण्याचं असं युज नाही करत ना सारणमध्ये, तर मग ते टिकतात.
आणि मऊ राहतात, एक दिवस पूर्ण मऊ राहतात, दुसऱ्या दिवशी सकाळ म्हणजे असतात नरम, पण आपल्याला त्याला एक स्टीम द्यावी लागते दुसऱ्या दिवशी. मग परत ते सॉफ्ट होतात जसे असतात तसे. सारण बनवायला घ्यायचंय. एक चमचा तूप टाकायचं. असं टाकते अजून. मध्ये हे ड्रायफ्रुट्स. ड्रायफ्रुट्स थोडे परतून घ्यायचे, म्हणजे ते मोदक म्हणजे खाताना दाताखाली येतात ना, ते छान लागतात मोदक. ते खोबरं, परतून घ्यायचं. खोबरं असं परतताना गॅस पूर्णपणे स्लो ठेवायचा, कारण खोबरं आपल्याला भाजायचं नाहीये, जस्ट थोडं. त्याच्यामुळे त्या मोदक जे आपण दुसऱ्या दिवशीपर्यंत राहतात ना, दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत जे राहिले त्याला काही प्रॉब्लेम होतो. खोबरं त्यामध्ये परत थोडं तूप टाकायचं. आता थोडा खसखस या तुपावर असं परतून घ्यायचा. खसखस थोडा ते तुपामध्ये परतून घेऊन त्याच्यात टाकला ना की मग दाताखाली जेव्हा आपण खातो तेव्हा इथून आता खमंग लागतो. हा, आता ह्याच्यामध्ये सगळं आपल्याला गुळ टाकायचंय. हा गुळ आहे ना आपल्याला थोडा वितळून घ्यायचा आहे. स्लो गॅसवरच वितळवायचा, फास्ट गॅस नाही ठेवायचा, नाहीतर मग तो कडक होतो आणि पाक बनेल ना त्याचा. असं केलं ना किंवा मोदक थोडे ज्युसी होतात. गुळ वितळलाय, आता त्याच्यामध्ये आपण हे खोबरं टाकूया, चांगलं मिक्स करून घेऊया. आता हे सारण तयार झाले, आपलं एकजीव झालंय. त्याच्यात थोडीशी वेलची पावडर, थोडस जायफळचं हे करून टाकते. आता मी गॅस बंद करते आणि हे चांगलं मिक्स करून सारण रेडी आहे. आता हे पीठ असं परातीत काढून घ्यायचं. गरम आहे. त्या गुठळ्या पहिल्या अशा मोडून घ्यायच्या. ग्लासाने किंवा पेल्याने, थोडं पेल्याला किंवा ग्लासाला पाणी लावून असं केलं तरी चालतं. म्हणजे हे आहे पीठ गरम गरम आहे. हा, गरमच म्हणावं लागतं त्याला. आता पाण्याचा हात वगैरे काही नाही घ्यायचं. हे असं पीठ हे करून घेतलं, गुठळ्या मोडून घेतल्या किंवा आपण जेव्हा पारी बनवतो ना तेव्हा मध्ये मध्ये त्या गुठळ्या येत नाही. असं म्हणून पिठालाच खूप वेळ लागतो मळायला आणि ते चांगलं सॉफ्ट झालं पाहिजे. हे बघा, आता हे पीठ मळून झालंय. याच्यामध्ये जे आपण भागवायला पाणी घेतलेलं त्याच्यामध्येच हे आपण पीठ मळलं. त्याच्या व्यतिरिक्त अजिबात पाणी घेतलेलं नाहीये. तर असं पाणी आपण पाण्याचा हात सारखा लावत राहिला मग मोदक कडक होतात. पीठ मळतो ना हे आपण चपातीचं कसं तसं नाही मळायचं. हे मी असं मळायचं. ठीक आहे, असं पुढच्या साईडला. आता हे पीठ रेडी झालं कसं समजायचं, तर बघ मी आता पीठ मळते तर परातीला बिलकुल चिकटत नाहीये. मग किती पण मळू दे, आता हे परातीला नाही चिकटणार. मस्त रेडी झालंय. आपण मोदक करायला घेऊया. भारी आपण हाताने पण बनवू शकतो, पण याच्यामध्ये आपल्याला कमर्शियल करायचं झालं तर हाताने तेवढे पॉसिबल नाही होत. म्हणून मग पारी आपण ह्याच्यामध्ये बनवायची. बटर पेपर ठेवून दोन्ही साईडला. अशी पारी बनवायची. छान पीठ छान मळल्यामुळे बघे पाऱ्या कशा पटापट झाल्या ना. हे फिरवत फिरवत मोदक असा हातावर फिरवत फिरवत तो एकत्र आणायच्या त्या सगळ्या पाऱ्या. जवळ आणायचं. हे एक्स्ट्राचं पीठ असतं ना ते काढून टाकायचं, नाही तर मग ते खूप पीठ येतं खातेवेळी. थोडासा हाताने गोल गोल फिरवायचं. तर आपल्याला वहिनीने हे मोदक करून दाखवले. तुम्ही बघू शकता की पाकळ्या ज्या आहेत त्या एकसंध दिसत आहेत. कुठला मोदक असा मोठा लहान असं नाहीये, एक साईजचे आणि
प्रॉपर एकदम असे म्हणतात ना की बघायला जर सुख वाटलं ना तर खायला सुद्धा सुख मिळतं. तर तसे हे मोदक तयार झाले आहेत. हे मोदक आता आपल्याला उकडायचे आहेत, तर त्याआधी सुद्धा केशर लावायची एक प्रोसिजर आहे, तर ती आपण बघूया. ह्याच्यावर आपण असं एक एक केशरचे लावूया, म्हणजे कसं दिसायला खूप छान दिसतात मोदक. उकडले ना ते छान दिसतात. केशर लावून झालं की असं एक एक थेंब दुधाचा टाकायचा त्या केशरवर, म्हणजे त्या केशरचा जो अरोमा असतो तो आपल्याला खातेवेळी येतो, म्हणजे असं खातेवेळी तो लागतो आपल्याला, छान स्वाद येतो मोदकाचा. एक एक थेंबच टाकायचा आणि त्याचा मला एक येल्लो म्हणजे प्राजक्ताच्या फुलासारखं दिसतं, थोडस व्हाईट मध्ये येल्लो शेड. तर आपण उकड ठेवूया, थोडं पाणी थोडं गरम करून घेऊया. थोडस पाणी गरम झालं की मग हे उकड ठेवायचे आणि मग थोडं पाणी गरम होऊ दे. आता पाणी गरम झालंय, आता मोदक आपण स्टीम कर. मी केळीची पानं लावल्यात, कारण काय माहितीये, मग आपण डायरेक्ट जर चाळणीमध्ये ठेवलं तर ते मोदक चिकटतील कांदाचे असल्या कारणाने. तर मग असं केळीच्या पाण्यात किंवा मग हळदीच्या पाण्यात, पण सगळ्यांना हळदीच्या पाण्यात हे आवडत नाही, म्हणून मग आपण केळीच्या पाण्यात किंवा मग नेहमीच अवेलेबल नसतात ना हळदीची पानं, मिळतीलच असं नाही. स्टीम करायला झाकण लावलं की मग स्टीम त्याला 12 मिनिटं वाफ द्यायची त्याला. आणि मग थोडासा गॅस पण फास्ट नाही ठेवायचा, थोडा स्लोच ठेवायचा, म्हणजे मध्यम ठेवायचा, एकदम स्लो नाही एकदम फास्ट नाही, त्याच्यामध्ये कोरडे होतात मोदक. तर 12 मिनिटं झाली आहेत. आता आपण गॅस बंद करायचा आणि थोडा वेळ तसंच ठेवायचं. झाले, मी आता ओपन करते आणि बघते. झाले आपले मोदक. तेव्हा आपण दूध टाकलं ना म्हणून हे त्याला असं थोडा तो येल्लो शेड येतो प्राजक्ताचा. आता हे आपले मोदक तयार झालेत. आता तू खा आणि मला सांग कसे झालेत ते. मला तर पूर्ण प्रोसिजर करताना तोंडाला पाणी सुटलेलं, आणि खरं सांगू ना तर वहिनीकडून मी हे सगळं बघताना मला एक वर्कशॉप वाटलं की मोदक कसे बनवायचे हे मला आज खरं तर कळलं. तर तुम्ही मोदक बघू शकता, इतका सुंदर दिसतोय ना. तर आपण खाऊया, आणि खाण्याची योग्य पद्धत म्हणजे मोदक असा मधून छान असा तोडायचा आणि त्याचं तूप घालायचं. एकदम वाफायचा गरमागरम मोदक आहे. पहिला आपण त्याचं तूप घालूया. तर तुम्ही बघू शकता असं आहे. आणि आता मी दाखवते मोदक खाऊन की कसं झालंय. आणि तुम्ही बघाल ना तर हे इतकं मऊ आहे ना, हाताला अगदी असं लोण्यासारखं मऊ लागतंय. ही पारीचं जे तिने मळताना दाखवलं ना ते वैशिष्ट्य आहे पारीचं. तर खाऊया आपण. इतकी सुंदर टेस्ट आहे, गोडवा इतका छान आहे, पारी अगदी अशी तोंडात विरघळते, इतकी सुंदर आहे. खरंच खूप छान झालेत मोदक. थँक्यू. आणि तुम्हाला जर आता मी तुम्हाला दाखवते की तिला ऑर्डर सुद्धा आली आहे आम्ही शूट करताना, तर आपण ऑर्डरचे मोदक पण भरून दाखवूया. तर आता मी असा एकदम मऊ लुसलुशीत मोदक खाल्ला, आणि खरंच सांगते मी इतका छान मोदक ना मी पहिल्यांदा खाल्ला. इतका छान मोदक मलाही कधी जमला नाही करताना, आणि त्या हातांना खरंच सलाम आहे की जे इतके सुंदर मोदक बनवतात. तर असे मोदक पॅक करून तुम्हाला सुद्धा तुमच्या घरी मिळू शकतात. तर वहिनीचं आपण पॅकिंग बघूया. छान असं केळीचं पान ठेवलंय. हे मोदक असे आता आपली पॅक करते. केळीचं पान टाकलं की ते दिसायलाही छान वाटतंय, महाराष्ट्रीयन थोडा टच येतो. करून हे आता ज्याचे आहेत त्याच्याकडे जाणार. तर आपण बघू शकतो छान असं त्यांच्या ब्रँडचा हा स्टिकर सुद्धा आहे मोदकांवर लावलेला आहे. आणि हे मोदक आता ज्यांचे आहेत त्यांच्याकडे घरपोच होणार आहेत. तर वहिनी, तुला जर ऑर्डर द्यायची असेल तर किती दिवस आधी ऑर्डर द्यावी लागते? ऍटलीस्ट 2, म्हणजे जास्त क्वांटिटी असेल तर 2 दिवस आधी तरी सांगावं लागेल. किंवा सपोज 11 वगैरे जवळचं बोललं तर आदल्या दिवशी सांगितलं तरी चालतं. आणि तुझ्याकडची होम डिलिव्हरी कशी असते, किंवा मग इथे घेऊन यायला लागतात? म्हणजे इथल्या इथे असेल ना, लालबाग परळ म्हणजे लोअर परेल पर्यंत, जर जास्त क्वांटिटीने असेल तर लोअर परेल तर आम्ही होम डिलिव्हरी करतो. आणि इथल्या इथे असेल तर आम्ही मग कितीही असेल तरी नेऊन देतो. लालबाग पर्यंत असेल तर आम्ही स्वतः नेऊन देतो. नाहीतर मग जर आउट ऑफ असेल तर मग ते विफास्ट वगैरे करतात तसं पण करतो, किंवा मग इथे येऊन सुद्धा कोणी स्वतः येऊन घेत असेल
बेटर. माझे एक ह्याच्यावरून एक वाशीवरून आहेत, हा. ते इथे दादरला कामाला येतात. मग ते माझ्याकडून भारत माताला मला सांगतात या ताई, Okay, त्यांची हा. गाडी बाईक आहे ना, हम्म. तर मग ते मी भारत माताला नेऊन देते त्यांना, किंवा मग कधी गणपतीमध्ये भारत माताला नेऊन देते, बिकॉज आपल्याकडे काही सोर्स नाही पुढे गाडी यायला. एरवी ते खाली येतात बिल्डिंगच्या खाली आणि घेऊन जातात, अच्छा. वाशीला राहतात ते. मगाशी तू म्हणालीस की तुला अंधेरीवरून एक कॉर्पोरेट ऑर्डर पण गणपतीच्या हा, वेळेला असते. गणपतीच्या वेळी तर येते ती कशी पोचती होते किंवा- ती. ते कॉर्पोरेट त्यांना दुसऱ्याची सुट्टी असते हम्म. त्या लोकांना, तर मग ती लोक मला सांगत ताई आम्हाला आदल्या दिवशी द्या, हा. मग गणपतीच्या आदल्या दिवशी. हम्म. मग आदल्या दिवशी मी 2-2:30 पर्यंत त्यांना नेऊन देते मोदक अच्छा. अंधेरीला. अच्छा. आम्ही नेऊन देतो, हा, मग ते त्यांच्या कंपनीमध्ये, मग ते दुसऱ्या दिवशी साठी घेतात माझ्याकडून आदल्या दिवशी. बरोबर. आणि तुला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तू कॉन्टॅक्ट नंबर आपल्यापैकी- हा, माझा कॉन्टॅक्ट नंबर माझा 8369430012. ओके. म्हणजे या नंबरवर WhatsApp केलं- व्हॉट्सअप केलं तरी चालेल, किंवा मग डायरेक्ट कॉल केला तरीही चालेल. ओके. तर आता गणपती लवकरच येत आहेत, संकष्टी सुद्धा ह्या महिन्यात 2दा आहे, तर नक्की या सुंदर मोदकांचा लाभ तुम्हाला सुद्धा मिळावा म्हणून मी हा खास व्हिडिओ बनवला. तर लवकरात लवकर तुमच्या ऑर्डर बुक करा ज्यांना मोदक घ्यायचे, आणि मी तर तुम्हाला खाऊन दाखवले, खूप खूप छान टेस्ट आहे. आणि आज सुद्धा संकष्टी होती, तिला ऑर्डर होत्या तरी सुद्धा वेळात वेळ काढून तिने आपल्याला मोदकांची रेसिपी दाखवली, ते मोदकांच्या पॅकिंग पर्यंत सगळं दाखवलं. आणि आपण नेहमी मराठी माणसाच्या व्यवसायाला सपोर्ट करतो, तर मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा आता हा सपोर्ट करायला पाहिजे, आणि अशा घरगुती जे व्यावसायिक आहेत त्यांच्याकडून आपण मोदक किंवा इतर काही गोष्टी घेतल्या पाहिजे. तर वहिनी खूप खूप धन्यवाद. मी पण तुला थँक्यू म्हणते की तू येऊन तुम्ही माझ्या मोदकांची रेसिपी तुम्ही दाखवली त्याबद्दल लालबागची सिद्धी चॅनलच्या संपूर्ण टीमची मी आभारी आहे. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लालबागची सिद्धी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. वहिनीचा मंगळमूर्ती फूड कॉर्नर आहे, तर त्याला सुद्धा व्हिजिट करायला तुम्ही विसरू नका, आणि तुमच्या ऑर्डर लवकरात लवकर बुक करा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून अशा घरगुती अस्सल चवीच्या मोदकांचा लाभ तुम्हाला सुद्धा घेता येईल. मी तिचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये देईनच. तर तुम्ही इतका वेळ दिलात हा व्हिडिओ बघायला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.